नमस्कार शेतकरी बांधवांनो, मैं ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि खरीप हंगामामध्ये घेतले जाणारे मुख्य पिकं म्हणजे हरभरा असेल, गहू असेल किंवा कांदे असतील। तर आता भरपूर शेतकऱ्यांनी गहू या पिकाची पेरणी केलेली आहे। गहू या पिकामध्ये सुरुवातीला आपण पहिली फवारणी कोणती केली पाहिजे म्हणजेच तणनाशक फवारल्यानंतर गहू पिकामध्ये गव्हाचे चांगले फुटवे होण्यासाठी आपण पहिली फवारणी ही कोणती केली पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल की कोणते कंटेंट असलेले औषध घेतले पाहिजे कॉम्बिनेशन मध्ये। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा गहू अजून लहान असेल, जर तुम्ही अजूनही तणनाशकची फवारणी ही जर केली नसेल तर तणनाशक मध्ये आपण कोणते तणनाशक वापरले पाहिजे की जेणेकरून रिझल्ट चांगल्या प्रकारे येतील। तर हाही व्हिडिओ आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती मी अपलोड ऑलरेडी केलेला आहे, नक्की जाऊन तुम्ही चेक करा, यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा हा होणार आहे। तर आता आपण जाणून घेऊयात की नेमकी गहू या पिकाचे फुटवे जास्तीत जास्त होण्यासाठी औषध कोणतं फवारायचं। त्याआधी जर तुमचे इतर काही पिकांबद्दल प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि हो, यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी आपला ॲग्रोवड हा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण काही दिवसांपूर्वी तणनाशकची फवारणी ही केली होती आणि तणनाशक फवारल्यानंतर रिझल्ट बघू शकता, चांगल्या प्रकारे गवत हे मरलेलं आहे, म्हणजेच अजून करपलेलं आहे, पूर्णपणे जळालेलं नाही, पण संपूर्णपणे त्याचा नायनाट हा होणार आहे। तर आता तणनाशकची फवारणी केल्यानंतर महत्त्वाचं असतं की गव्हाचे चांगले फुटवे व्हावे, म्हणजेच जास्त उत्पन्न आपल्याला पुढे जाऊन मिळेल। तर आता गव्हाचे फुटवे होण्यासाठी आपण कोणते औषध घेतले पाहिजे हे आपण बघणार आहोत। आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे की सध्या ढगाळ वातावरण आहे, अचानक पावसाचं वातावरण होत आहे। तर अशा वातावरणामध्ये आपल्या गहू या पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणजेच तांबेरा असेल, गेरवा असेल, तर इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होऊ नये यासाठी आता आपण तातडीने कशा पद्धतीने कॉम्बिनेशनमध्ये औषध घेतले पाहिजेत की जेणेकरून गव्हाचे फुटवेही चांगले होतील आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे की इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवरती हा होणार नाही। तर चला आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। तर या कॉम्बिनेशनमध्ये शेतकरी बांधवांनो, आपल्याला एक इन्सेक्टिसाइडचा वापर करायचा आहे, एक फंगीसाइडचा वापर करायचा आहे, एक टॉनिकचा वापर करायचा आहे आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे एक विद्राव्य खताचाही वापर आपल्याला यामध्ये आवश्यक करायचा आहे की जेणेकरून जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी मदत होईल। तर आता आपण सुरुवातीला इन्सेक्टिसाइड कोणतं घेतलं पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात। तर इन्सेक्टिसाइडमध्ये आपल्याला सिजंटा या कंपनीचं कराटे या नावाने जे औषध उपलब्ध आहे मार्केटमध्ये हे घ्यायचं आहे। हे घेत असताना याचं प्रमाण आपल्याला प्रतिपंपासाठी 20 ml असं घ्यायचं आहे। यामुळे काय होणार आहे की मौटा असेल किंवा इतर किडी असतील यांचं संपूर्णपणे नायनाट होण्यासाठी मदत होणार आहे। तर कराटे हे आपल्याला आवश्यक वापरायचं आहे। यानंतरचं दुसरं औषध म्हणजे की PI कंपनीचं बायोविटा एक्स। तर हे अतिशय उत्तम टॉनिक आहे। याचा वापर करत असताना हे तुम्हाला 40 ml प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे। यामुळे काय होणार आहे की गहू या पिकाचे फुटवे चांगले होण्यासाठी मदत होणार आहे, सेल डिव्हिजन होण्यासाठी मदत होणार आहे, म्हणजेच चांगली वाढ होणार आहे, त्याचबरोबर पिकाला ग्रीनरी क्वालिटी चांगली येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की पीक कोणत्याही प्रकारच्या रोगांना लवकरात लवकर बळी पडणार नाहीये। तर हे टॉनिक आपल्याला घ्यायचं आहे। याचं प्रमाण घेत असताना आपल्याला 40 ml असं घ्यायचं आहे। यानंतरचं तिसरं म्हणजे की बुरशीनाशक। तर बुरशीनाशकमध्ये आपल्याला एंडोफिल कंपनीचं M45 हे बुरशीनाशक घ्यायचं आहे की जेणेकरून ढगाळ वातावरणामध्ये कोणत्याही प्रकारे आपल्या पिकाला नुकसान होणार नाही, कोणत्याही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पिकाला हा लवकर होणार नाही। तर यासाठी आपल्याला एंडोफिल कंपनीचं जे M45 आहे याचा वापर आवश्यक करायचा आहे। हे घेत असताना हे आपल्याला 30 ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे। यानंतरचं महत्त्वाचं म्हणजे की जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी नेमकी विद्राव्य खताचा वापर कोणता करायचा। तर यासाठी शेतकरी बांधवांनो आपल्याला 1261 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे की यामुळे जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी मदत होणार आहे। तर 1261 हे विद्राव्य खत वापरत असताना याचं प्रमाण हे आपल्याला 100 ग्रॅम प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे। अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, मी जे तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये औषध सांगितले आहे त्याचा योग्य वापर तुम्हाला करून फवारणी ही करायची आहे। तर ही फवारणी तणनाशकची फवारणी झाल्यानंतर करायची आहे की जेणेकरून व्यवस्थित रिझल्ट हे
येतील। तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि महत्त्वाचं म्हणजे की आता गहू या पिकासाठी आपण खत नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे, खत व्यवस्थापन नेमकं कशा पद्धतीने केलं पाहिजे, कोणते खत वापरले पाहिजेत याबद्दलचाही मी सविस्तर व्हिडिओ आपल्या ॲग्रोवर्ड या चॅनलवरती अपलोड करणार आहे। तर त्यासाठी तुम्ही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील। तर हा व्हिडिओ नक्की इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल। आणि हो, महत्त्वाचं म्हणजे जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर त्याही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। चला तर आजचा व्हिडिओ मी येथे सेंड करते।